त्यासाठी संतोष जैतापकरांना काहीतरी करावं लागेल, तर म्हणता येईल की मी केलं आणि त्यांनी नाही केलं. दुसऱ्यांनी काय नाही केलं म्हणजे मी स्वतः काहीतरी केलं असं होत नाही. माझी सांगण्यासारखी मगाशीच मी बोललो, अनेक कामं आहेत, अनेक कामं आहेत, अनेक कामं. ज्याचा मी आता उल्लेख सातत्याने आपल्या समोर, मी संधीचं सोनं पुस्तक देतो एकदा आपल्याकडे, त्याची एकदा पीडीएफ पण देतो. ती पीडीएफ घरपोच पाठवा आपण सर्वांना, आणि सर्वांना लोकांना ठरवू दे की विक्रांतचं काम काय आहे ते. आज जी जिल्हा परिषदेची इमारत दिमाखात उभी राहते ना, ते काम विक्रांत जाधवचं आहे. 58 कोटी रुपये आज कैलासवासी अजितदादा आपल्यात नाही आहेत, परंतु एक रकमी त्यांच्याकडनं मंजूर करून घेणं हे काम विक्रांत जाधवनीच त्यावेळेस केलं. ठाण्याची जिल्हा परिषद ही 5.5 वर्ष लागली मंजूर व्हायला, पण रत्नागिरी जिल्हा परिषद अवघ्या 5.5 महिन्यामध्ये मी मंजूर करून घेतली. त्याचा प्रस्ताव माझ्या कारकिर्दीत झाला, त्याची मंजुरी माझ्या कारकिर्दीत आली, त्याचं टेंडर माझ्या कारकिर्दीत झालं, त्याचं भूमिपूजन माझ्या कारकिर्दीत झालं, आणि त्याच्या कामाचा पहिला खड्डा पण माझ्याच कारकिर्दीत पडला. वास्तविक अशी मोठी कामं कोणाच्या तरी कारकिर्दीत प्रस्ताव होतो, कोणाच्या तरी कारकिर्दीत त्याचं काम चालू होतं, वेगवेगळ्या कारकिर्दीत होतं. हे सगळं माझ्या कारकिर्दीत झालं. ती धमक माझ्यामध्ये आहे. आज 67 पैकी 57 अँब्युलन्स पीएचसी ना, 67 पीएचसी पैकी 57 पीएचसी ना नव्या अँब्युलन्स ह्या माझ्या कारकिर्दीत आल्या, माझ्या कारकिर्दीत. असं असंख्य काम मी सांगू शकतो, परंतु मी माझं काम सांगेन. तुम्ही काय नाही केलं हे बोलायला मला इथं वेळच नाही, माझंच काम सांगायला मला वेळ पुरत नाहीये, तर तुमच्यावर मी काय आरोप करू. परंतु तुम्ही आरोप करण्यापेक्षा तुम्ही काय केलं हे सांगितलं तर लोकांना कळेल की तुम्ही काहीतरी काम केलं.